कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा जीवितहानीची मालिका सुरूच असून आत्तापर्यंत निष्पाप 4 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश रंजन बनसोडे यांनी केलाय. कोल्हापूर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार 3 नोव्हेंबर 2025 पासून रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत या वेळेत ऊस वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी शहर वाहतूक शाखेकडून होत नाहीये. वाहतूक पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप बनसोडे यांनी केलाय. बनसोडे म्हणाले, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नाहीये, काही चालकांकडे लायसन नाही, तर काही दारूंच्या नशेत वाहन चालवतात आणि यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. ऊस उत्पादकांसाठी न्याय मागणाऱ्या नेत्यांनी निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनाही त्यांनी आवाहन केले की नियमांची अंमलबजावणी करणार नसाल तर प्रेस नोट काढू नका आणि जाहीर केलेले नियम काटेकोरपणे पाळले जातील याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.